मोदीजींना शिव्या घालणाऱ्या लोकांना, देवेंद्रजींना शिव्या घालणाऱ्या लोकांना तुम्ही आमदार करताय, मंत्री करताय, त्या लोकांचा प्रचार करायचा का? प्रधानमंत्री मोदी जी को गालियां देकर कल ही पार्टी में शामिल होने वालों को भाजपा में विधायक मंत्री बनाया जा रहा है, लेकिन कई दशकों से पूरी निष्ठा के साथ भारतीय जनता पार्टी में काम करने वाले नेता कार्यकर्ताओं को दूर रखा जा रहा है। ये अन्याय कब तक सहते रहेंगे? पार्टी के वरिष्ठ नेताओं का अगर यही रवैया रहा तो अब अलग सोचकर फैसला करना पड़ेगा। ऐसी आक्रामक भूमिका भाजपा के महाराष्ट्र सचिव तथा नांदेड़ जिले के लोकसभा प्रभारी देवीदास राठौड़ ने अपनाई है। विगत 2 दिन पहले देवीदास राठौड़ ने बंजारा क्रांति दल के माध्यम से बंजारा समुदाय का नांदेड़ में सम्मेलन आयोजित किया था। इस समय बंजारा समुदाय के साथ ही ओबीसी और अन्य समुदायों के लोगों ने अपनी भावनाएं व्यक्त की। पिछले 30 सालों से पूरी ईमानदारी के साथ भाजपा में काम करने के बावजूद भी देवीदास राठौड़ को विधायक, सांसद या किसी कमेटी का नेतृत्व करने का अवसर भाजपा द्वारा नहीं दिया जा रहा है। इसलिए भाजपा को ही छोड़ने की नसीहत तक कुछ गुस्साए समुदाय के लोगों ने देवीदास राठौड़ के समर्थकों ने और कार्यकर्ताओं ने उनको दी। पूर्व उप मुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे की राजनीतिक तालीम में पले बढ़े देवीदास राठौड़ ने अन्याय के खिलाफ आवाज उठाने का फैसला किया है। जो आवाज नहीं उठाता वो नेता या कार्यकर्ता नहीं हो सकता। लोकसभा के लिए स्वयं ही चुनाव टिकट की मांग नहीं की है, मगर पार्टी ने अवसर दिया तो नांदेड़ ही नहीं महाराष्ट्र के किसी भी बंजारा बहुल जिले की सीट से चुनाव लड़ने का विश्वास देवीदास राठौड़ ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से व्यक्त किया है। नाही, हे खरं आहे की मी गेली 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, आजही आहे, उद्याही राहणार आहे। परंतु महाराष्ट्रातले जे लोक आहेत आमचे, ज्यांना वाटतं की माझ्यावर अन्याय झाला, मग अन्यायाला कधीतरी वाचा फुटली पाहिजे, आणि म्हणून मी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या तालमीत वाटलेला कार्यकर्ता आहे। अन्यायाची काही सीमा असते, आणि अन्यायावर जर आपण बोललो नाही किंवा त्याच्यावर वाचा फुटली नाही तर तो कार्यकर्ता नसतो। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने माझ्यावर सातत्याने जे अन्याय केला, या संदर्भामध्ये माझ्या समाजातली आणि ओबीसी समाजातली भारतीय जनता पार्टीतले लोक, त्याच्यामध्ये काही एक बंजारा समाज म्हणून नव्हता। काल जरी बंजारा समाजाचा मेळावा झाला असेल तर त्याच्यामध्ये इतरही समाजाचे लोक होते, परंतु माझी बंजारा क्रांती ही सामाजिक संघटना आहे। त्या संघटनेच्या माध्यमातून संवाद, म्हणजे लोकांशी संवाद साधला पाहिजे। प्रत्येक जिल्ह्यातून लोक मला भेटायला येत होती की बाबा हे झालेलं काही बरोबर नाही, आता तुम्ही या पक्षात राहू नका, जे त्यांच्या काही भूमिका होत्या, त्यांच्या ज्या भावना होत्या। मग मी असं ठरवलं की बाबा प्रत्येक जिल्ह्यातून दररोज 100-200 लोक येण्यापेक्षा आपण एक बैठकीचं आमच्या कार्यकर्त्यांनी आयोजन केलं आणि या लोकांशी सगळ्याशी संवाद साधला पाहिजे। त्याच्यामध्ये आम्ही भाषणं ज्यादा नाही केली, कोणाचा सत्कार स्वागत नाही केलं, मी कार्यकर्त्यांशी संवाद साधलो, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या। त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांनी जी काही त्यांच्या मनातली भावना होती त्या व्यक्त केल्या, परंतु माझी भूमिका असं काहीच नाहीये। मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला विनंती केली, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय बावनकुळे साहेब असतील, या दोघांनाही हे आमच्या लोकांना भेटा, यांच्या भावना जाणून घ्या आणि तुम्ही निर्णय घ्या। आता पक्षाला निर्णय घ्यायचा आहे, अन्यथा वेगळा विचार करावा लागेल। कार्यकर्त्यांच्या भावना अशा होत्या की आता तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ क्लिप बघितले असतील, प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना 30 वर्ष झाली तुम्ही या पक्षात काम करता आणि प्रत्येक वेळेस तुमच्यावर अन्याय होतो, तर किती दिवस तुम्ही हे करायचं? पारंपरिक काँग्रेसला मतदान करणारा हा समाज होता आणि ह्याच्यामध्ये आम्ही मुंडे साहेब असतील, गडकरी साहेब असतील, देवेंद्रजी असतील, बावनकुळे साहेब असतील, जो कोणी अध्यक्ष असतील, भाऊसाहेब पुणकर होते अध्यक्ष, सुधीर भाऊ होते अध्यक्ष, या सर्वांच्या काळामध्ये स्वर्गीय शरद भाऊ कुलकर्णींच्या काळापासून आम्ही शरद भाऊंना या सगळ्या गोष्टी माहित होत्या। आणि मग आता असं वाटायला लागलं लोकांना की अटलजी अडवाणीची ही पार्टी राहिलेली नाहीये। लोकांना असं वाटतं की आता नवीन आलेल्या लोकांना संधी मिळते, काल कोणतरी येतो, आमदार होतो, मंत्री होतो आणि वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचे काम करतो, त्यांच्यावर अन्याय होतो। नाही, मी आणखी काही भूमिका घेतली नाही। मला असं वाटतं की पक्षाने मला न्याय द्यावा। काल आलेल्या लोकांना किंवा या देशाचे सर्वोच्च नेते जे आहेत आदरणीय मोदीजींना शिव्या घालणाऱ्या लोकांना, देवेंद्रजींना शिव्या घालणाऱ्या लोकांना तुम्ही आमदार करताय, मंत्री करताय आणि वर्षानुवर्ष जे सतत उचलतात, भारतीय जनता पार्टीचं काम करतात। लोकसभेच्या निवडणुकीत जी हार झाली ती केवळ भारतीय जनता पार्टीचा जो
पारंपरिक मतदार होता किंवा भारतीय जनता पार्टीच्या वर्षानुवर्ष काम करत कार्यकर्ता होता किंवा अध्यक्ष असेल, माजी अध्यक्ष असेल, हे लोक बाहेर नाही पडले. ह्या लोकांना वाटतं की आता ज्यांना आपण वर्षानुवर्ष संघर्ष करत होतो त्यांना उमेदवारी मिळाली, त्या लोकांशी आपण त्या लोकांचा प्रचार करायचा का? आम्ही कमळासाठी काम करणारे लोक आहोत, आम्हाला कमळ महत्वाचं आहे, ही भूमिका घेऊनच आम्ही आयुष्यभर काम करत राहिलो. आणि तुम्ही जर केवळ आमचा वापरच करत असाल तर आता निर्णय घ्यावा लागेल. नाही, मी लोकसभेच्या पोटनिवडणुकीची मागणी केलेली नाही, पण आमचे काही लोक त्याच्यामध्ये असं बोलले की आता तुम्ही यांना विधान परिषद दिली नाही, महामंडळ दिलं नाही, तर लोकसभेची उमेदवारी द्यावी. पण याच्यावर माझं असं, मी पक्षाकडे काही मागणी केलेली नाही. मी उलट मी या जिल्ह्याचा प्रभारी असल्यामुळे मलाच नावं पाठवायला सांगितली, मी योग्य ते नाव पाठवलेलं आहे. आणि काही असो तर ह्या निवडणुकीमध्ये माझ्या मनावर उमेदवार दिला तर मी ती नक्की निवडून आणेल. लोकभावना लक्षात घेऊन जर पक्षाने तुम्हाला संधी दिली लोकसभेची निवडणूक पोटनिवडणूक लढवण्याची तर काय? नाही, मी पक्षाकडे मागणीच केलेली नाही आहे, त्याच्यामुळे मला उमेदवारी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी नक्की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर पक्षाने मला संधी दिली, मुखेड, कंधार, लोहा किंवा अन्य कुठं, जिंतूर, गंगाखेड, परतूर, आणखी मला जळगावमध्ये जरी दिली तरी मी त्या ठिकाणी निवडणूक लढेल आणि जिंकेल. की महाराष्ट्रामध्ये मी जिथं बंजारा बहुल मतदारसंघ आहे, किनवट असेल, यवतमाळमध्ये दिग्रस असेल, मंगरुळपीर असेल, कारंजा असेल, मी कुठेही मला पक्षाने जर संधी दिली तर मी निवडणूक लढवेल. आता मला असं वाटतं की आमच्या नेतृत्वाने विचार करावा. महाराष्ट्रामध्ये जर आचारसंहिता असेल तर केंद्रातल्या कुठल्याही महामंडळ किंवा अनेक कमिट्या असतात, ते जाहीर करण्यात त्यांना काही अडचण नाही. त्यांना जर द्यायचं असेल तर त्यांनी मला द्यावं, अन्यथा वेगळा विचार करूच नक्की. नाही, मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हेच तुम्हाला मी कारण सांगितलं की भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष काम करणारे लोक होते, त्यांना सन्मान मिळाला नाही, त्यांना विचारलं नाही. आणि मग संघ असेल, संघातले लोक असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आजी माजी जिल्हाध्यक्ष असतील, या लोकांना कोणी साधं विचार नाही केली नाही. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे तो घरातच बसला, त्याच्यामुळे तो पराभव झाला.